लाल सिंबल आहे क्रिस्टल मध्ये बघायचं. लो नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, असलं म्हणजे फुल नसलं तर काय लो नेटवर्क विषय आहे ना क्रिस्टलला. असं त्या गळ्यात पण प्रॉब्लेम. क्रिस्टल पाडून बसवायचं का चेक करायचं त्याच्यामध्ये कधी येत आहे कधी नाही, म्हणजे ते तुमचं क्रिस्टल अजून खराब झालं नाही. ते अजून बसवायचं पायलटला द्यायचं अजून बसवायचं. बघा अँड्रॉइड क्रिस्टल असतं आणि जास्त नेटवर्क सेक्शन मध्ये काम करत नाही आपण. पॉवर आणि सीपीयू सेक्शनला फ्रिक्वेन्सी त्याचं काम करतो. त्याचं जे आहे नेटवर्क सेक्शन किती आहे टोटल नेटवर्क मध्ये 3 आहे. यामध्ये हे जे आहे 2G 3G PFO आहे, हे जे आहे 4G आहे आणि हे काय WPA म्हणजे RFIC. त्यानंतर हे जे आहे त्याचं अँटेनाचं स्विच आहे. अँटेना स्विच जे आहे सप्लाय बघा कसा आलेला एकदम सारा पण सिरीज मध्ये कंपोनंट आहे इथून सप्लाय आहे. हे जे ट्रॅक केलेलं आपलं कुठे गेलेलं आहे अँटेनाला. तर लो नेटवर्कचा जर प्रॉब्लेम असेल त्याचा पण तर आपलं जे सब बोर्ड असते सब बोर्डवर अँटेना असते. त्या ठिकाणी त्याची स्विच असते, त्या ठिकाणी एक सॉकेट असते त्याचं. आणि सप्लाय असेल अशी. आणि आपल्या मदरबोर्डवर पण स्विच असतं आपलं असेल. इकडून सप्लाय आलेला असतं आपलं आयसी कडून. इथे अँटेनाचं स्विच असते आणि त्याच्यामध्ये काय असते आपली केबल असते. केबल जर तुटली खराब झाली तरी नेटवर्क येत नाही आपल्याला. तर आपल्याला जम्पर कसं करायचं बघा. एक तर वरच्या बाजूला येतं इथून सप्लाय इथं प्रेस झालेला, त्या बाजूला सगळे ग्राउंड असते. इथून सप्लाय करायचं आपल्याला समोर. बरेच जण इथे समोर मारतात, इथून इथं पाठीमागे मारतात. दोन्ही ग्राउंड असते आणि इथून इथं साईडला. तर मेन जे आपला ट्रॅक आहे हे आहे वरून जे उलाला आहे ते आपल्याला इकडं अँटेनाच्या धरा पाहिजे. तर मेन आपला सप्लाय जे वरून आलाय पाहिजे. आपल्याला काय वाटतं मधला पॉईंट पुढचा असेल त्यामुळे आपण पुढे एक मारतो जम्पर, इकडे एक मारतो. मेन जम्पर आहे इथून खाली ह्या ठिकाणी मारायचा. लो नेटवर्क असेल आपला अँटेना खराब झाला असेल तर आपल्याला इथे एक जम्पर करायचं आहे आणि दुसरं ग्राउंडला ग्राउंड. एक जरी मारलं तर बस झाला तुमचा, तरी 2 मारायचे कंपल्सरी. किंवा तुमचा अँटेना स्विच खराब असतील किंवा तुम्ही सपोर्ट डुप्लिकेट टाकला असाल, बॉडी डुप्लिकेट टाकला असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला लो नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. किंवा OLT चालत नाही, अँटेना बदलला आपण, किंवा आपण मोबाईल खोललाय फिटिंग करते बॉडी फिट झाला नसेल, त्या अँटेनाचे स्विच जे पॉईंट असते ते टच होत नसते, तरी देखील आपल्याला काय आहे लो नेटवर्क. तर हे लो नेटवर्क साठी तुम्हाला काय काय चेक करायचं, बॉडी चेक करायचे, पॅनल चेक करायचे त्याचं, त्याच्यानंतर अँटेना चेक करायचे, अँटेनाचं स्विच चेक करायचे. त्यानंतर काही मोबाईलला फ्रेम सोबत फ्रेम असते का, फ्रेम आपली V15 Pro V17 Pro अशा मॉडेलला अँटेना फ्रेम मध्ये आहे तुमचा. मी तर मिडल चेंज करतो, मिडल फ्रेम मध्ये मिडल द्यायचे, तरी तुम्हाला लो नेटवर्कचा प्रॉब्लेम येते. काही मॉडेलला तुम्हाला काय चेक करावं लागतं, त्याची फ्रेम म्हणजे मिडल बॉडी. तुम्ही जर बॉडी बदललो तरी त्याचा लो नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लो नेटवर्क साठी चेक करावं लागतं. किंवा कधी कधी आपण माईक बदलायला घेतो, CC बदलायला घेतो आणि कुठला तरी एखादी कंपोनंट इकडून मिसिंग होतो, म्हणजे डिस्कनेक्ट होतो अँटेना आपला, तरी आपला लो नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. किंवा सब बोर्डवर आपले जे अँटेनाचे गोल्डन कलरचे टिप्स असतात बघा, ते जरी आपल्याला स्विच बदलते वेळेस निघून गेले तरी आपल्याला लो नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. ह्याला तुम्ही CC बदलायला आणि हे निघून पडले, अँटेना टच होईल का याला, अँटेना आपला टच होत नाही, तर मग हे देखील आपल्याला बसवता येईल किंवा सब बोर्ड आपल्याला चेंज करता येईल. वय एक अँटेना असतो इथं वायफायचा, ब्लूटूथचा किंवा 4G साठी कधी वय वापरला जातो. ते अँटेना आपल्याला पहिलं चेक करायचे. तर हे अँटेना इथं पण असते दोरी आपल्या, इथं पण छोटे अँटेना असू शकते आणि याच्यावर पण अँटेना असू शकतात. कधी खोलल्यानंतर आपलं जे अँटेना बसवायचं विसरतंय
किंवा ते नोट 6 प्रोला हे जे छोटे अँटेना वरी ते बसवायचं विसरतं. त्यावेळेस वायफायचं नेटवर्क येत नाही किंवा 4G नेटवर्क येत नाही, OLT नेटवर्क येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करावं लागतील. लो नेटवर्क आणि LTE, OLT हे पण त्याच्यामध्ये निगोशिएट करायचं. तर हे झालं लो नेटवर्कचं. आता जे नेक्स्ट आहे आपलं नो सर्व्हिस. नेक्स्ट जे आपलं नो सर्व्हिस. नो सर्व्हिसला आपल्याला काय काय चेक करावं लागेल. जे आपला मोबाईल जे आहे त्यावर तुम्हाला एक 2G IC दिसेल इथं. 2G PFO, 2G किंवा 3G. दुसरं जे आहे हे आपलं 4G PFO आणि एक असतं आपलं RFI. RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. त्यानंतर याला पॉवर आयसीचा यूज होतो. त्यानंतर DC to DC चा यूज होतो आणि CPU चा पण यूज होतो. त्यानंतर अजून एक आयसी दिलेली असते छोटी, ती असते आपली 9 पॉवर मध्ये प्रॉब्लेम येतो आपल्याला. पण त्याच्यामध्ये त्याला आपण APT पॉवर, हे असते आपली APT पॉवर. तर नेटवर्क साठी आपल्याला एवढं सगळं यूज होतं. अगोदर आपण बघू नो सर्व्हिस काय काय प्रॉब्लेम आहे. नो सर्व्हिस, नो सर्व्हिस म्हणजे जेव्हा आपण मोबाईल सिम कार्ड जरी नसेल त्याच्यामध्ये तरी स्क्रीनवर आपल्याला नो सर्व्हिस येते. जर इमर्जन्सी कॉल ओनली असेल तर मग त्याला RFI मध्ये प्रॉब्लेम नसते तुमच्या. तर नो सर्व्हिसला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येत आपल्याला RFI मध्ये. कोणत्या याच्यामध्ये RFI नो सर्व्हिसला. त्यामुळे तुम्हाला सर्चिंग होणार नाही, म्हणजे लिस्ट बनवत नाही. जसं आपण साध्या मोबाईल बघितलो लिस्ट बनवत नाही, तसं अँड्रॉइड मोबाईलला लिस्ट बनवत नाही. त्याची लिस्ट जर बनवत नसेल तर तुम्हाला RFI ला हिट मारून रिव्हॉल्व करून किंवा चेंज करून बघावं लागेल. बऱ्याच हिट मध्ये फायनल टच मध्ये होते. जर ह्याच्यामध्ये होत नसेल तर नेक्स्ट जे आपल्याला त्याचं जे व्होल्टेज आलेत VRE व्होल्टेज आहेत त्याला 1.0 व्होल्टेज, 1.8 व्होल्टेज, हे जे व्होल्टेज आहेत. तर तुमचं WTR असेल तर दोनच व्होल्टेज आहेत, 1.0 आणि 1.8. तर WTR आहे त्याला रेड कलरचे काय व्होल्टेज आहेत 1.0 आणि एक दुसरं जे आहे ते 1.8 व्होल्टेज. तर हे जे व्होल्टेज आहेत कुठून येतात आपल्याला पॉवर आयसी. VRE व्होल्टेज कुठून येते आपल्याला पॉवर आयसी. तर आपल्याला सिरीज मधले काही कंपोनंट गेले का बघायचे. एखादी रजिस्टर जरी ओपन झालं तरी आपल्याला नेटवर्क येणार नाही किती आयसी बघता तुम्ही. त्यासोबत आणखीन यामध्ये काही सप्लाय दाखवले नाही. ते सप्लाय आलेले असतात आपल्याला CPU मधून. CPU मधून तुम्हाला त्याला आपलं जे सिग्नल असते त्याचे नेटवर्कचे तर ते कुठून आले असतात आपल्याला CPU मधून. तर कधी कधी आपल्याला CPU पण रिव्हॉल्व करावा लागतो त्याला जर नो सर्व्हिस असेल तर. जर तुमचं WTR IC असेल तर ती फक्त WTR IC. यामध्ये जर तुमची SDR IC असेल किंवा तुमची MTK ची MT नावानं IC असेल RFI त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय काय चेक करावं लागतील. त्याचं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो आपल्याला SDR IC ला बेस बँड आणि IMEI. बेस बँड अननोन दाखवतं किंवा IMEI नुल दाखवतं किंवा 00 दाखवतं किंवा अनेबल टू गेट IMEI म्हणतं. तर ह्या मोबाईलला 90% प्रॉब्लेम तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये जात नाही तर कशामध्ये जाते हार्डवेअर मध्ये जाते. कुठल्या IC मध्ये जाते आपल्या SDR किंवा MTK. हे जे आपली RFI हे पण काय RFI हे देखील आपली काय RFI. जर तुमच्या मोबाईल मध्ये क्वालकॉम CPU आहे फक्त WTR आहे. WTR कुठल्याही नंबरचे IC असू दे. WTR मध्ये 2965 येते, 3925 येते, वेगवेगळ्या WTR येते. सगळ्यात जास्त WTR 2965 ते IC जे आहे WTR 2965 तुमच्या बटन आपलं कीपॅडच्या सॉरी
अँड्रॉइडचे आहेत आपले 10-12 हजार 15,000 पर्यंतचे किंवा जिओचा जरी असेल ह्या मोबाईल मध्ये देखील RFIC कोणत्या मग 2965 हे जायचे तुम्हाला नेटवर्कची बघायला भेटेल. अँड्रॉइड जायचे पण एक प्रकारचा. तर त्या मोबाईलला जर तुमचं लिस्ट बनत नसेल किंवा सिम्बॉल असेल तिथं त्याच्यानंतर त्याचं नेटवर्क कसलंच येत नाही, लिस्ट बनवत नाही किंवा लो नेटवर्क येत नाही, कसलं नेटवर्क येत नाही, तर प्रॉब्लेम सगळ्यात पुढे जाऊ शकतो आपला RFIC. त्याला काय करावं लागेल आपल्याला RFIC ला चेंज करावं लागेल, रिव्हॉल्व करावं लागेल किंवा हिट करावं लागेल. तर बेस बँड अननोन पण असू शकतं आपलं SDRIC किंवा MTKIC असेल मध्ये RF ची तर त्याला पण आपल्याला रिव्हॉल्व केलं तर होईल, फायनल टच दिलं तर होईल किंवा मग काय करावं लागेल चेंज करावं लागेल. RFIC ला काय करावं लागेल आपल्याला रिव्हॉल्व, चेंज किंवा फायनल टच हिट मारून सुरुवातीला तर आपल्याला जर एवढं करून बी तुमचं बेस बँड येत नसेल, IMEI येत नसेल तर तुमचं व्होल्टेज चेक करायच्या नंतर त्याला RFIC जे SDR आहेत त्याला वेगवेगळे 3 ते 4 प्रकारचे व्होल्टेज आहेत, 3 ते 4 प्रकारचे व्होल्टेज. तर बघा याच्यामध्ये आपण SDRIC जर बघितलं नोट 6 Pro ला तर हे SDR 660 नावाचे IC आहे. तर मला व्होल्टेज बघा किती आहे खाली मग आपण व्होल्टेज किती आहे व्होल्टेज दाखवलं नाही वरील बघा या ठिकाणी लाईन सगळे व्होल्टेज आहेत. एक 1.0 आले VREG, 1.2 आले, 1.8 आले, 1.8 आले, इथे पण 1.0 आले. तर ही जे व्होल्टेज आहेत आपले सिम कार्ड टाकून चेक करायचे आपल्याला, कारण त्याचे काही व्होल्टेज सिम कार्ड टाकल्यानंतर जनरेट होते, काही विदाउट सिम पण येते. तर सिम कार्ड टाकून आपल्याला चेक करायचे सगळे व्होल्टेज आले पाहिजे. हे सगळे व्होल्टेज आहेत आपले कुठून पॉवर IC मधून, आणि एक व्होल्टेज इथून DC टू DC मधून आलेला आहे आपल्याला. हे असेल आपलं VPH पॉवर, ते आपल्या 2G आली 4G ला येते व्होल्टेज. तर ही VREC जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला लिस्ट बनवल पण रजिस्टर करणार नाही. आणि जर VREC चा जर प्रॉब्लेम असेल तुमच्या 5 व्होल्टेज आले वेगवेगळे आपले, हे जर व्होल्टेज एक जरी येत नसेल तरी तुमचं काय बनवत नाही, लिस्ट बनवणार नाही. किंवा काही मोबाईलला तुम्हाला बेस बँड आणून दाखवत. अजून जर तुमचं CPU मधून ट्रॅक विकट असेल SDRIC येणार तर बरेच मोबाईल तुमचे SDRIC बदलून पण बेस बँड येत नाही, तर तुम्हाला CPU पण रिव्हॉल्व करावा लागतो. व्होल्टेज चेक केल्यानंतर बाकीचं काय नंतर काय करावं तुम्हाला CPU पण रिव्हॉल्व करावा लागतो. CPU पर्यंत देखील आपला प्रॉब्लेम जातो नेटवर्कचा. तर SDRIC असेल, MTKIC असेल आणि बेस बँड अननोन असेल तर डायरेक्ट आपल्याला RFIC कडे काम करायचं, CPU आपलं सॉफ्टवेअर कडे करायचं. मार्केटमध्ये 90% लोक सॉफ्टवेअर मध्येच काम करतात. जर छेडछाड करतात, IMEI रिपेअर करायचं बघते, तर IMEI दाखवते तर IMEI त्याला रिपेअर करायचं बघते. ते छेडछाड करण्याच्या नादात त्याचे जे नेटवर्कच्या फाईल असते ते करप्ट होऊन जाते किंवा त्याला पहिलेच ते इरेज करते. नंतर तुम्ही IC जरी बदललो तरी नेटवर्क येणार नाही त्याला किंवा बेस बँड येणार नाही. कारण आताच्या मोबाईलला IMEI रिपेअर करणं किंवा चेंज करणं गुन्हा तर आहेच, पण कंपनीनं असं केले की चेंज पण होणार नाही असं केलेलं आहे कंपनीनं. समजा तुम्ही छेडछाड केली त्याच्यामध्ये तर नंतर रिपेअर होईल का, मग त्याचं सिक्युरिटी रिपेअर होईल का, IMEI रिपेअर होईल त्याचं होणार नाही. मग त्याच्यासाठी पहिलं आपल्याला काम काय करायचे RFIC वर काम करायचे. जर तुमच्याकडं EMC चेंज करायसाठी मोबाईल आला किंवा कुठेतरी EMC चेंज केल्या त्याने सिक्युरिटीज मारली नाही, आपण मागे IMEI रिपेअर केला का मोबाईलचा, कशामुळे रिपेअर केला त्याची EMC चेंज करतो आपण. EMC चेंज केल्यानंतर सगळं नवीन झालं, CPU आणि EMC मधला डाटा पूर्ण वेगळा झाला म्हणजे चेंज झाला, मग त्याच्यामध्ये सिक्युरिटी येणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो त्याला सिक्युरिटी रिपेअर करतो, चेंज करत नाही. आपण काय करतो रिपेअर करतो. जर त्याच्यामध्ये EMC चेंज केलेली असेल आणि IMEI नसेल, बेस बँड नसेल तर मग ते प्रॉब्लेम सॉफ्टवेअर मध्ये जातो, बरोबर. नाहीतर मग तुमचा कशामध्ये जातो हार्डवेअर मध्ये, 90% हार्डवेअर मध्ये जातो. जर तुमचा WTR असेल त्याला बेस बँड आणि IMEI उडत नाही. WTR जरी काढलो तुम्ही तरी उडत नाही. जर तुमचं SDRIC असेल, MTKIC असेल तर तुमचं IMEI नोंद दाखवेल किंवा बेस बँड अननोन दाखवेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल RFIC हिट, रिव्हॉल्व, चेंज, त्यानंतर त्याचा व्होल्टेज चेक करावा लागेल. सगळ्या गोष्टी ओके असतील तर शेवटी मग CPU रिव्हॉल्व करावा लागेल. समजलं तुमचं हे नो सर्व्हिस साठी एवढे सोल्युशन.
तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी नेटवर्कसाठी चेक कराव्या लागतील. आणि नेटवर्कचे 100% मोबाईल होत नाहीत, तसं लाईटचे 100% मोबाईल होते आपले. तसं नेटवर्क कारण खूप मोठा सेक्शन आहे. किती मोठा सेक्शन आहे. एखादी लाईन जरी मिस असेल, एखादी सिरीज मधली लाईन जरी मिस असेल तरी नेटवर्क येत नाही, किती बी काम करा तुम्ही. त्याच्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम जास्त सहसा 50% निघू शकते, 50% निघत नाही. भले भले मेकॅनिकच्या हातातून रिटर्न जातील मोबाईल. किंवा मोबाईलच असते तुमचा 600 रुपये 800 रुपये 1000 रुपये खर्चाचा, आणि त्याच्यावर जर तुम्हाला सगळं एवढं काम करायचं म्हणजे परवडणार आहे का. नेटवर्कचा मोबाईल तुम्ही आयसी बदललो, बरेच जण WDR बदलतात किंवा आपली RFIC बदलतात, आलं नेटवर्क ठीक तर रिटर्न देऊन जातात. त्याला आपण आयसी बदललो, पुन्हा काय चेक करायचं असते आपल्याला, व्होल्टेज. सगळं व्होल्टेज चेक केलं, व्होल्टेज नाही आलं, पॉवर आयसी बदलावं लागला. पॉवर आयसी बदललो नाही आलं, पुन्हा CPU रिव्हॉल्व करावं लागला. एवढं काम करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी असते, कस्टमर पैसे कमी देत आहे. त्याच्यामुळे आपल्याला रिटर्न दिल्याशिवाय पर्याय नसतो. लय जाऊन तुम्हाला 800 1000 1200 रुपये देऊ शकतात कस्टमर नेटवर्कसाठी, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. किती मोठा हँडसेट असले तुम्ही 50,000 द्या, 1 लाखाचा द्या, जास्तीत जास्त 2000 रुपये देतील. हायस्ट 1500 ते 2000. त्याच्यातून 150 सांगितलं तर मग तर करतच नाही. फक्त सीमच उचलला आणि बंद पडते म्हणाले मोबाईल मध्ये कस्टमर. सिटीमध्ये एका दिवस करतील कस्टमर, कारण ती कस्टमर सर्व्हिस सेंटरला जाऊन आलेली असेल, तिथे त्यांना मदरबोर्ड म्हणलेला असतो. आपण जर 150 सांगितलं इथं, त्यांना ऑलरेडी म्हणते असं बंदच पडले, असं बी मदरबोर्ड गेलेच. बघा झालं तर झालं, तर बंद का पडलं. खेडेगावात त्यांनी सर्व्हिस सेंटरला गेलेले नसते, 1-2 वारा दाखवलेले असते. त्यांना होते म्हणते, कोणी 500 होते म्हणते, कोणी 1000 होते म्हणते. तर त्यांना 1000 पेक्षा कमी करायचं असतं, आणि त्याच्यातून तुम्ही सांगितलं 150 टन 1200 रुपये खर्च येते, ती मोबाईल वापस म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं जास्त खेड्यात घ्यायचं नाही. जेवढं होतं, जेवढी माहिती आहे, जेवढं नॉलेज आहे तेवढंच करायचं. जास्त छटछट करायला गेलो, सीपीला हिट मारायला गेलो तर 1.5 होऊन जातो. मग भरून द्यावं लागलं मदरबोर्ड त्यांना. खेडेगावातले कस्टमर ऐकत नाही. माझा चालू होता, मी वायफाय वापरणार होतो, घरी वापरलं असतं, काहीतरी केलं असतं. त्याच्यामुळं जास्त छटछट करायला जायचं नाही. इथपर्यंत बघायचं आपला RFIC व्होल्टेज. जर इथं पुढे प्रॉब्लेम जात असेल तर काय सांगायचं त्यांना, डेटची रिस्क आहे, तर वाटलं करल नाही तर नाही करल. खर्च पण वाढवायचा. CPU मध्ये पॉवर आयसी मध्ये पुढे जात असेल तर हे नो सर्व्हिस मध्ये प्रॉब्लेम. जेव्हा लिस्ट बनवत नाही आपली किंवा बेस बँड आणून असेल तर एवढे प्रॉब्लेम आपल्याला चेक करावा लागतो. तर SDR मध्ये तुम्हाला SDR 660 असे वेगवेगळे नंबरचे आयसी येतील. त्यानंतर नेक्स्ट जे प्रॉब्लेम आहे, लिस्ट आपलं बनवतंय पण रजिस्टर होत नाही, किंवा 2G नेटवर्क येते 4G येत नाही. त्याच्यासाठी काय काय करायचं आपल्याला. आता जे आहे आपलं लिस्ट ओके आहे, लिस्ट काय ओके आहे, किंवा फेक नेटवर्क येत आहे, किंवा फक्त 2G येत आहे, फक्त 4G येत आहे, असे प्रॉब्लेम होतात. आता यामध्ये बघा, ही आहे RFIC. ज्यावेळेस तुमचे RFIC ओके असेल किंवा CPU कडून सगळं ओके असेल त्यावेळेस तुमचं लिस्ट बनवत, किंवा हे सगळे व्होल्टेज ओके असतील तर तेव्हा लिस्ट बनवत. पण रजिस्टर करायचं काम कोणाचं असतंय, 4Gचं आणि 2Gचं. 4Gचं काम असतं 4G रजिस्टर करणं, 2Gचं काम आहे 2G रजिस्टर करणं. 2G IC मधून एक अँटेना आलेला असतोय. जर तुमचं लिस्ट बनवलंय आणि 2G पण येत नाही 4G पण येत नाही, 2G पण येत नाही आणि 4G पण येत नाही, तर तुम्हाला त्याची 2G IC चेंज करावं लागेल किंवा त्याची लाईन चेक करावं लागेल. 2G 3G 4G लिस्ट बनवला जाईल. लिस्ट का करावलंय, बनवायला. पण नेटवर्क कुठलंच येणार गेले, घरात बी येणार, बाहेर बी येणार, टावरच्या खाली बी गेलं तरी येणार, टावरच्या वर बी गेलं तरी येणार. कारण तुमचं जर तुमची 2G IC खराब असेल, ही IC खराब असेल, 4G ओके आहे तुमची, 4G IC 2G कडे नेटवर्क देते, म्हणजे फ्रिक्वेन्सी कुठून येते आपल्याला, अँटेना 2G IC कडून येते ना. जरी तुमची 4G IC ओके असेल तरी 4G नेटवर्क येणार नाही त्याला, जोपर्यंत तुमची 2G IC ओके राहणार नाही. कारण व्होल्टेज तुमच्या 2G IC ला पण येते, APTचं पण येते, आणि तुमचं DC to DC चं VPH व्होल्टेज पण येते त्याला, आणि याचं APT पॉवर मधून आपल्याला व्होल्टेज येते. त्याच्यामुळे तुम्हाला 1.8 व्होल्टेज किंवा 2.8 व्होल्टेज असे व्होल्टेज येते. तर ज्यावेळेस तुमची 2G 3G 4G हे सगळंच ओके असेल तेव्हा तुमचं नेटवर्क चालते, सगळं 2G 3G 4G. तर तुम्हाला इथं 2G IC ला चेंज करावं लागेल, किंवा
लाईन चेक करावं लागेल, लाईन जर कट असेल किंवा कुठलं कंपोनंट निघाला असेल सिरीज मधलं चेक करावं लागेल तुम्हाला, किंवा मग त्याला रिव्हॉल्व करावं लागेल. कधी कधी वॉटर डॅमेज मुळे थोडस ट्रॅक वगैरे गंजून जाते त्याचे, त्याच्यामुळे कुठलंच नेटवर्क येत नाही आपल्याला. नेक्स्ट जे आहे तुमचं 4G नेटवर्क येऊ लागलंय. 4G नेटवर्क सॉरी 2G नेटवर्क येते, म्हणजे आयडिया, वोडाफोन किंवा BSNL येतं तुमचं एअरटेल वगैरे, पण फक्त वरी जी नाव दाखवतंय किंवा मग नॉर्मल नेटवर्क येतंय, कॉल येते जाते, पण तुमचं इंटरनेट चालत नाही. जिओ सिमला काहीच येत नाही, पण आयडिया वोडाफोनला कधीतरी येतंय जातंय. 9 प्राईम सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो 9 प्राईमला किंवा पोको M2 M3 अशा मोबाईलला. तर त्या मोबाईलला प्रॉब्लेम जाते तुमच्या कशामध्ये 4G PFO IC मध्ये. तर ह्या IC ला फक्त हिट जरी केलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हिट करून उचलून जरी ठेवलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, किंवा मग चेंज करावं लागेल. जे काही नंबर असेल त्याला चेंज करावं लागेल, किंवा त्याचे व्होल्टेज पण हे APT व्होल्टेज वगैरे येत नसतील तर व्होल्टेज पण आपल्याला चेक करावं लागतं. तर APT नावाची एक IC आहे नेटवर्क सेक्शनला, ते 9 पॉवरला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. 9 पॉवरला काल परवा दिवशी 3 मोबाईल आले आपल्याला नेटवर्क सेक्शनला. नेटवर्कला काहीच केलेलं नव्हतं, पाठीमागे तुमच्या 9 पॉवरची जे APT IC आहे त्या APT IC ला काढलेलं होतं. बघा हे जे 9 पॉवर आहे त्यामध्ये कॉलकम CPU आहे. कॉलकम CPU म्हणलं तर एक तर SDR IC असेल किंवा मग WDR असेल. तर याच्यामध्ये जे आहे WDR येते 3925. तर WDR ला पण व्होल्टेज बघा 1.8 चे येते, त्यानंतर अजून 1.8 येते, 1.2 येते, 3 व्होल्टेज येते तिथं. त्यानंतर इथे 2G IC येते, इथं 4G IC. त्यानंतर ह्याला अजून एक व्होल्टेज साठी IC जी दिली आहे ती दिली पाठीमागच्या साईडनं त्या ठिकाणी, हे त्याची APT IC, APT पॉवर. तर त्या मोबाईलला जास्त प्रॉब्लेम असते, मोबाईल डेड किंवा चार्जिंगचा लोगो येते, बंद पडते मोबाईल. तर बरेच जण काय करतात हिट मारून काय इथे दोन कॅपॅसिटर काढते, किंवा ते एरियाला हिट जरी दिलं तरी आपला मोबाईल चालू होते. तर त्या ठिकाणी काही मोबाईल तुमचे ऑटोमॅटिक पोर्ट घेतात 9008 PDL पोर्ट घेतात, PC ला जर लावलं तर